मुंबईचा महापौर कोण? मागचे कित्येक महिने चर्चेत असलेला हा प्रश्न. सुरुवात मराठी की अमराठी यावरून झाली. मग महापौर ठाकरेंचा की महायुतीचा यावर चर्चा आल्या. निकाल लागल्यावर प्रश्न कायम राहिला, पण चर्चांनी टर्न घेतला. महापौर भाजपचा की शिंदेंचा? मग आरक्षण पडलं आणि कुठली महिला नगरसेविका मुंबईची महापौर होणार याबद्दलचे अंदाज बांधले जाऊ लागले. या सगळ्यात हॉटेल पॉलिटिक्स ते अगदी बार्गेनिंग पॉवर दाखवणं सगळं काही मुंबईच्या महापौर पदाभोवतीच फिरत होतं. पण आरक्षण सोडत पार पडली आणि मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक 31 जानेवारीला होणार हे जाहीर झालं. पण आता मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडल्याच्या बातम्या आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसच्या दौऱ्यावरून आले की निवडणूक होईल या पद्धतीने 31 जानेवारीचं नियोजन केलेलं असतानाही, तारीख जाहीर झालेली असतानाही महापौर पदाची निवडणूक लांबणीवर का पडली? पडद्यामागे नेमकं काय घडलं आणि काय घडतंय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यावर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका किती तारखेला होणार आणि त्यासाठी प्रक्रिया काय असणार याचं वेळापत्रक समोर आलं होतं. त्यानुसार 27 जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार होते, तर 31 जानेवारीला दुपारी 12 वाजता महापौर पदाची निवडणूक होणार होती. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी हा निर्णय जाहीर करत अधिकृत सूचना सुद्धा दिल्या होत्या. त्याबद्दलची जाहिरात देण्याचं काम सुद्धा सुरू होतं. पण 24 जानेवारीच्या सकाळी मुंबईची महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याच्या बातम्या आल्या. 23 जानेवारीच्या रात्री झालेल्या बैठकीनंतर रात्री उशिराच निवडणुकीचा सगळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचं बातम्यांमधून सांगण्यात आलं. आता मुळात मुंबईच्या महापौर पदावरून महिला सस्पेन्स होता, तो महापौर कुणाचा होणार? भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्या तरी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात केली. त्यात उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असं म्हणत चर्चांना उधाण आणलं. शिंदेचे नेते दिल्लीत जाऊन पोहोचले, त्यामुळे गुंता आणखीनच वाढला. पण या सगळ्यात भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने मुंबईत महापौर पदाबद्दल तडजोड नको असं पक्षाच्या राज्य नेतृत्वाला सांगितल्याच्या बातम्या आल्या आणि भाजप महापौर पदावरचा दावा सोडणार नाही हे नक्की झालं. त्यात एसटी प्रवर्गाचं आरक्षण न पडल्यामुळे आणि सत्ता नसली तरी फरक पडत नाही असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेकडून आल्यानं भाजपच्या महापौर पदावर जवळपास शिक्कामोर्तब झालंच आहे. मग तरीही महापौर पदाची निवडणूक पुढे का ढकलली गेली? तर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भाजप आणि शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची गटनोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. महानगरपालिकेच्या नियमानुसार गटनोंदणी पूर्ण झाल्याशिवाय महापौर निवडणूक घेता येत नाही. त्यातही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा एकत्रित गट स्थापन होणार की स्वतंत्र गट नोंदवले जाणार यावरही निर्णय झालेला नाही. या तांत्रिक आणि राजकीय अडचणी आहेत ज्यामुळे महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलावी लागली आहे. हा निर्णय होण्याआधी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती, ज्यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये अजूनही अनेक मुद्द्यांवर एकमत नसल्याचं स्पष्ट झालं आणि वेळ वाढवून घेण्यात आला. आता प्रश्न येतो की अजूनही घोडं कुठल्या मुद्द्यांवर अडलंय? तर पहिला मुद्दा आहे महत्त्वाच्या पदांचा. महापौर पद भाजपकडे जात असलं तरी महापौर पदाच्या नावावर दोन्ही पक्षांचं एकमत होणं गरजेचं आहे. सोबतच महापौर पद जर भाजपकडे जाणार असेल तर शिंदेची शिवसेना स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी ठाम आहे. 75,000 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेचं अर्थकारण स्थायी समितीच्या मार्फत नियंत्रणामध्ये येतं. त्यामुळे हे नियंत्रण भाजप सहजासहजी हातून जाऊ देणार नाही. त्यामुळे स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार याबाबत अजूनही एकमत झालेलं नाही. इथे दोन्ही पक्ष आपापली बार्गेनिंग पॉवर पणाला लावणार हे निश्चित आहे. त्यामुळेच वाटाघाटी अजून पूर्ण झालेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेमधल्या समित्यांपैकी सुधार आणि बेस्ट समिती भाजपकडे, तर शिक्षण, विधी, आरोग्य, बाजार आणि उद्यान समिती या शिंदेच्या शिवसेनेकडे जातील अशा बातम्या आल्या होत्या. पण या वाटाघाटींवर सुद्धा अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. त्यामुळे स्थायी, सुधार, बेस्ट, शिक्षण या 4 वैधानिक समित्यांचं अध्यक्षपद कुणाकडे असेल, सभागृह नेतेपद कुठल्या पक्षाकडे असेल, सोबतच इतर समित्यांची अध्यक्षपद, 18 प्रभाग समित्यांचं नेतृत्व या वाटाघाटी अजून पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे साहजिकच फक्त महापौर पदाचा नाही तर सत्ता वाटपाचा गुंता कायम आहे. त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आणखी एका मुद्द्यावर घोडं अडलंय, तो मुद्दा म्हणजे गट नोंदणी. अजूनही मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने गट नोंदणी केलेली नाही. गट नोंदणी केल्याशिवाय महापौर पदाची निवडणूक घेता येणार नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या गट नोंदणीवेळी मनसेचे 5 नगरसेवक उपस्थित राहिले आणि त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. यातून भाजपच्या सत्ता स्वप्नांना थेट शह बसला. आता मुंबई महानगरपालिकेत असा ट्विस्ट तर येणार नाहीये. मग असं असतानाही दोन्ही पक्षांनी गट नोंदणी का थांबवली आहे? तर याचं उत्तर आहे न झालेलं एकमत.
दोन्ही पक्षांनी स्वतंत्र गटनोंदणी करायची की एकत्र याबद्दल वाटाघाटी अजूनही सुरू आहेत. पण सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार दोन्ही पक्ष एकत्रित गटनोंदणी करतील याची शक्यता जास्त आहे. याचं कारण म्हणजे दोन्ही पक्षांचा मिळून एकच गट तयार केल्यास होणारा फायदा. जर दोन्ही पक्षांनी मिळून एकाच गटाची नोंदणी केली तर स्वीकृत नगरसेवकांची संख्या, वैधानिक आणि विशेष समित्यांमधलं महायुतीचं संख्याबळ या सगळ्या गोष्टींवर थेट परिणाम होऊ शकतो. सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे 89 आणि शिंदेचे शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत. एकत्र गटनोंदणी केली तर ही संख्या अर्थातच 118 वर जाते. मग याच 118 आकड्याला केंद्रस्थानी ठेवून समित्यांमधलं संख्याबळ आणि स्वीकृत नगरसेवकांची संख्या ठरेल, जे सभागृहात आणि महानगरपालिकेच्या कारभारात वर्चस्व ठेवण्यासाठी महत्त्वाचं असेल. मुंबई महानगरपालिकेत MIMचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत. या संख्याबळानुसार त्यांचा एक स्वीकृत नगरसेवक सभागृहात येऊ शकतो, तर शिंदेचा 1 आणि भाजपचे 4 स्वीकृत नगरसेवक निवडून येऊ शकतात. पण जर एकत्रित गटनोंदणी झाली तर संख्याबळ वाढत असल्यानं भाजपचे 4 तर शिंदेचे शिवसेनेचे 2 स्वीकृत नगरसेवक निवडून येऊ शकतात. महायुतीचा आकडा वाढत असताना MIMचं स्वीकृत सदस्य निवडून येऊ शकत नाही. म्हणजेच महायुतीचं सभागृहातलं संख्याबळ वाढू शकतं आणि विरोधकांना शह बसू शकतो. त्यामुळेच पडद्याआडून एकत्रित गटनोंदणीचा गेम करून विरोधकांचं संख्याबळ कमी करण्याचा डाव सुरू असल्याची चर्चा आहे. विषय फक्त स्वीकृत नगरसेवकांचाच नाहीये. महायुतीने एकत्रित गटनोंदणी केली तर महत्त्वाच्या समित्यांमध्ये असलेली सदस्य संख्या सुद्धा वाढू शकते. एकत्रित गटनोंदणी झाल्यास स्थायी समिती, बेस्ट समिती, शिक्षण समिती आणि सुधार समिती या 4 मुख्य समित्यांमध्ये महायुतीचा प्रत्येकी 1 सदस्य वाढू शकतो, तर विशेष समित्यांमध्ये महायुतीचे 2 सदस्य वाढू शकतात. इथे महायुतीचे सदस्य वाढत असतील तर अर्थातच फायदा मोठा आहे, कारण मुंबईतले भूखंड, टेंडर्स, वाहतूक, शिक्षण ते अगदी रोजचे प्रश्न या सगळ्या गोष्टींवर समित्यांच्या माध्यमातून कंट्रोल ठेवता येतो आणि ही ताकद वाढवण्यासाठी दोन्ही पक्ष अर्थातच उत्सुक आहेत. पण हीच गोष्ट तिढा वाढवणारी सुद्धा आहे, कारण जर बेस्ट, स्थायी, सुधार, शिक्षण अशा समित्यांमध्ये 1 सदस्य वाढत असेल तर ती संधी कुठल्या पक्षाला द्यायची हा प्रश्न मोठा आहे. जर एकत्रित गटनोंदणी केली तर गटनेता पद कुठल्या पक्षाला आणि किती कालावधीसाठी दिले जाणार, त्यातही गटनेता म्हणून कोणतं नाव पुढे येणार हा प्रश्न आहेच. त्यामुळेच इतर पक्षांनी कोकण भवनमध्ये जाऊन आपापली गटनोंदणी केली असली तरी शिंदेची शिवसेना आणि भाजपकडून ही नोंदणी झालेली नाही, जी शनिवारी होणं अपेक्षित आहे. आता या सगळ्यात प्रश्न पडतो मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक कधी होणार. तर 22 जानेवारीला निवडणूक निकालांची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार महापौर पदाची निवडणूक घेण्यासाठी 22 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. जर या आधीच्या निवडणुकांची टाइमलाईन पाहिली तर 2017ला 10 फेब्रुवारीला महानगरपालिका निवडणुकींसाठी मतदान झालं होतं. त्यानंतर महापौर पदाची निवडणूक 9 मार्चला झाली होती. त्यामुळे 31 जानेवारीचा मुहूर्त पुढे ढकलला जाऊन निवडणुका पूर्ण करण्यात अजूनही बराच कालावधी आहे, जो वाटाघाटी, बार्गेनिंग पॉवर आणि महत्त्वाच्या पदांवरची नावं ठरवण्यात खर्च होणार आहे. आता या वाटाघाटींमध्ये कोण कुणाला कसा शह देतो आणि दोन्हीकडच्या नेत्यांचा अंतिम निर्णय कधी होतो यावर मुंबईला महापौर कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर ठरेल. तुम्हाला काय वाटतं? मुंबईच्या महापौर पदाचं घोडं कधीपर्यंत अडेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.